आज जे आहे ते आम्ही सँडविच बनवायला घेतलं होतं. त्यासाठी आधी मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेलं आलं, लसूण आणि हळद घालून छान खमंग असं परतून घेतलेलं आहे. तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची त्यात ॲड करू शकता. नंतर बटाटे घालून छान मिक्स करून घेतलं. वरतून कोथिंबीर आणि मीठ घालायचं. भाज्यांमध्ये म्हणाल तर भाज्यांमध्ये मी गाजर आणि बीट जे आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि कांदा, टोमॅटो, काकडी जे आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे. स्लाईस केल्यावर मुलांना व्यवस्थित खाता येत नाही म्हणून मी बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. या सर्व भाज्यांच्या मिश्रणामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. नंतर ब्रेड स्लाईसवरती जे आहे ते चिंच गुळाची चटणी, आपली बटाट्याची भाजी आणि भाज्यांचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं. टोस्टरला छान तूप लावून घ्यायचं आणि ते सँडविच जे आहे ते टोस्टरमध्येच टोस्ट करून घ्यायचं. खूप छान असं सँडविच रेडी होतं. आवडतं मुलांना. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात चीज देखील ॲड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.